मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास देखील तेवढाच रंजक आहे। ते 2 वेळा नगरसेवक राहिले, तर 3 वेळा विधान परिषद सदस्य, मुंबई महापालिकेचे महापौर देखील राहिलेत, तर 2 वेळा विधानसभा सदस्य राहिले, विरोधी पक्ष नेते देखील ते राहिलेत, तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची ओळख आहे। अवजड आणि सार्वजनिक उद्योग खाते देखील त्यांनी सांभाळले। ते लोकसभा अध्यक्ष होते, तर राज्यसभा खासदारही होते। बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे म्हणून मनोहर जोशी मानले जातात। मनोहर जोशी यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून विधान परिषदेवर ते निवडून आले आणि तिथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 या दिवशी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता। 10वी पर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मनोहर जोशी 11वीला शिकण्यासाठी मुंबईत आले। बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेसोबत ते आले आणि एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची आजही ओळख आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत। दिनेश, एक कट्टर शिवसैनिक म्हणून आजही मनोहर जोशींना ओळखले जातं आणि बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ओळख आहे आजही। होय, बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे आणि बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी अशी नेहमीच डॉक्टर मनोहर जोशी यांची ओळख राहिली। शिवसेनेत ज्येष्ठ नेते म्हणूनही ते परिचित, तसंच एकूण शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रात यातही त्यांची मोठी कामगिरी, त्यामुळे शिवसेना संघटनेत आणि लोकांमध्येही ते सर म्हणून परिचित असत। आता आपण सध्या जी दृश्य बघतो आहोत, मनोहर जोशी यांचं पार्थिव हे शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। आणि या अंत्यविधीसाठी अंत्यसंस्काराच्या वेळी महाविकास आघाडीचे नेते सगळे उपस्थित असलेले आपल्याला बघायला मिळतात। एका बाजूला महाविकास आघाडीचे नेते म्हणजे प्रामुख्याने उद्धव ठाकरे, त्यांच्या शेजारी आपण संजय राऊत पाहतो। दुसऱ्या बाजूला आपण बघतो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, गोविंद नार्वेकर, आई जगताप, चंद्रकांत खैरे, सुषमा अंधारे, अनिल देसाई असे सगळे महाविकास आघाडीचे नेते एका बाजूला बसलेले बघायला मिळतात। तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी, शिंदे गटाचे मंत्री यापैकी दीपक केसरकर, शंभूराज देसाई, माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंत, स्थानिक खासदार राहुल शेवाळे हे एका बाजूला बसलेले बघायला मिळतात। आणि यांच्यामध्ये शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी लीलाधर डाके आहे। म्हणजे 2 वेगवेगळे गट, म्हणजे एका बाजूला महाविकास आघाडीचे नेते तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातले सगळे मंत्री आणि लोकप्रतिनिधी आपल्याला बघायला मिळतात। एकूण शोकाकुल असं वातावरण आहे। उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर होते, तो दौरा अर्धवट सोडून उद्धव ठाकरे हे मुंबईत आलेले आहेत। मुंबईत आल्यानंतर ते थेट शिवाजी पार्क येथील भागोजी स्मशानभूमीत पोहोचलेले आहेत। आता हे सगळे नेते मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन करण्यासाठी जात आहेत। आपण बघू शकतो उद्धव ठाकरेंची थेट दृश्य आहेत, थेट बुलढाण्याहून आलेले आहेत। त्यांनी त्याचा दौरा स्थगित केलेला आहे आणि आता शासकीय इतमामात जेव्हा अंत्यसंस्कार पार पडतात, मनोहर जोशी यांचं नातू चिरावी याचं उद्धव ठाकरे यांनी पाठ ठोकून सांत्वन केलेलं आहे। एक धीर, एक दिलासा देण्याचा प्रयत्न आहे। भले शिवसेनेच्या नेत्यांपैकी एक ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आहेत, पण ठाकरे घराण्याशी त्यांचा नेहमीच जवळचा संबंध, कुटुंबातील सदस्य असा संबंध राहिलेला आहे आणि अत्यंत स्नेह वेळोवेळी बाळासाहेबांकडून मनोहर जोशी यांना मिळाला। पण दुःखद घटना आहे महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारणावर की आज पहाटे 3 वाजता त्यांचं निधन झालं। 2 दिवसापूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता। आज पहाटे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि एकूणच बघितलं आज सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3:30 पर्यंत अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते। आता भागोजीची स्मशानभूमीतही आपण बघतो आहोत की उद्धव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेसच्या नेत्यांपैकी
सुशील कुमार शिंदे, मनोहर जोशींचे सहकारी पक्षातले दिवाकर रावते, भाई जगताप अशी मंडळी दिसतात. तर दुसऱ्या बाजूला शिंदे यांच्या मंत्रिमंडळातलेही मंत्री आलेले आहेत. भले शिवसेनेचे 2 गट झाले तरी या दोन्ही गटांशी मनोहर जोशी यांचा तोच स्नेह होता आणि उद्धव ठाकरे हे मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष यांच्याशी आता बोलत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. थेट बुलढाण्याहून आज सकाळी ते निघाले आणि इथे शिवाजी पार्कमध्ये पोहोचलेले आहेत. शरद पवार हे आता पार्थिवाचं दर्शन घेऊन पुन्हा खुर्चीवर बसत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे ही उपस्थितांना हात जोडून अभिवादन करत या स्मशानभूमीतून निघालेले आहेत. त्यांनी अंत्यदर्शन घेतलेलं आहे. शासकीय इतमामात आता अंत्यविधीला सुरुवात झालेली आहे आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात आता सध्या संवाद सुरू आहे. मध्ये मिलिंद नार्वेकरही दिसत आहेत, भाई जगतापही दिसत आहेत, संजय राऊत आहेत. प्रत्येकाने आपली आदरांजली डॉक्टर मनोहर जोशी यांना अर्पण केलेली आहे. उपस्थितांशी संवाद साधत उद्धव ठाकरे हे भागवतेची स्मशानभूमीतून निघतात. शरद पवार ही स्मशानभूमीतून निघालेले आहेत. शिंदे गटाचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते, लोकप्रतिनिधी हे आता पुष्पचक्र अर्पण करत मनोहर जोशी यांना अखेरचा निरोप देत असलेलं आपल्याला बघायला मिळतंय. अत्यंत शोकाकुल असं जोशी कुटुंब आज सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 2-2:30 पर्यंत अंत्यदर्शन होतं पाटुंगा येथील सध्या राहत असलेल्या निवासस्थानी आणि त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली आणि ती आता भागोजी केरी स्मशानभूमीत पोहोचल्यावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यविधी पार पडतात. नक्कीच धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी, विश्लेषणासाठी. तर अत्यंत शोकाकुल वातावरण आहे. ना कोणता पक्ष ना कोणता गट, सर्वजण अगदी आपुलकीने आलेले आहेत. कारण सर्वांना जीव लावणारा, सर्वांना बांधून ठेवणारा नेता असं मनोहर जोशी यांची ओळख आहे. शिंदेंच्या बंडानंतर देखील एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतली. आपण पाहतोय एकीकडे ठाकरे गटातील देखील सर्व नेते, तर शिंदे गटातील देखील सर्व नेते या ठिकाणी आलेले आहेत.